नमस्कार. विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 2026 आज पार पडत आहे. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आगरी समाजामध्ये दरवर्षी हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होत असतो, परंतु यावर्षी कुळगावची हेदवी प्रशांत मुटे हिने MBBS केलेला आहे. तिचा विशेष सन्मान इथे केला आम्ही. तसेच 11वी 10वी 12वी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडत आहे. त्यांना देखील आकर्षक भेटवस्तू आणि ट्रॉफी देण्यात आलेली आहे. तसेच त्यांचा पदवीधरांचा मान सन्मान केलेला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष इथे उपस्थित होते. वामनजी म्हात्रे साहेब इथे होते. तसेच आमचे समाजातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि सर्व युवक टीम इथे उपस्थित होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही हा कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पडत आहे. 2000 सालापासून शरददादा म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये हा आगरी संघटना स्थापन झालेला, त्याचा वृक्षाचं वटवृक्ष होत असताना अतिशय आनंद वाटतोय. त्याचबरोबर आमचे दुर्वाजा धुळे असतील, त्यांची देखील खूप मोठी खंबीरपणे साथ आहे आमच्यासोबत. म्हणून आम्ही युवा टीम इथे आमचा हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पाडला आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान इथे करण्यात आलेला आहे. सर्व नगरसेवक उपस्थित होते, त्यांचा मान सन्मान केलेला आहे. अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि असंच आम्ही कार्यक्रम दरवर्षी पार पडत राहू. अर्थात कशा शुभेच्छा देताय पुढच्या वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना? नमस्कार. खरं म्हणजे आगरी समाजाचा हा वर्ष 27वा आगरी समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा. या सोहळ्यासाठी आम्ही 2000 पासून जी सुरुवात केली. शरद म्हात्रे असतील, आमचे जयवंत मोठे असतील, आमचे नरहरी पाटील असतील, आमचे सुरेश सरे असतील, नंतर आमचे देवीदास खंडागळे असतील, आमचे जगन कोंडीकर असतील, आमच्या अशा सर्व मंडळींनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली आणि त्या स्थापनेतून आज 27वं वर्ष. यावर्षी आमचा आगरी युवक संघटनेचा अध्यक्ष आमचा नयन जयवंत मोठे आहे. आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आमचे दिलीप शेठ बैकर, तसेच आता ते नगरसेवकही झालेले आहेत आणि आमचे संघटक शरद म्हात्रे डॅशिंगाचं आमचं व्यक्तिमत्व आणि आमच्या जोडीला ज्यांनी आमचा मयूर असेल, आमचा मच्छिंद्र असेल, आमचा संतोष कारिक असेल, आमचा रुपेश राऊत असेल, आमचा नंतर कृष्णा धुमाळ असेल, संतोष बैकर मंडळी असतील, आमची जयराम असेल, अशी काही सर्व मंडळी आमच्या बरोबर राहून आज आम्हाला आनंद आहे की या गुणगौरव सोहळ्यामधून आमचा मयूर असेल किंवा आमचा मच्छिंद्र असेल, रुपेश असेल, संतोष असेल, नंतर सचिन ठाणगे असेल, असे आमचे मोठे उद्योजक या ठिकाणी बनलेत. म्हणजे ज्यांनी सत्कार घेतला त्यांच्या वेळेस, त्यामधून त्यांनी ती प्रेरणा घेतली, समाजाची संघटनेची प्रेरणा घेऊन आज ते मोठे उद्योजक बनलेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी चांगले मोठे शिकून उद्योजक व्हावं. नुसतं शिकणं म्हणजे आमचे शरद म्हात्रे नेहमी म्हणतात की नुसतं शिकलो आम्ही, 15वी झालो, BCom झालो, BSc झालो, BA झालो, त्याला काही अर्थ नाही. मी माझ्या समाजासाठी, मी माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या परिवारासाठी काय करतोय हेही त्यांनी समजायला पाहिजे. या ठिकाणी आपली नेते मंडळी नेहमी मदत करत असतात, सरळ असे. नंतर कोणाला फक्त ऍडमिशन असतील त्यावेळेस काही विद्यार्थी येतात. मी बऱ्याच वेळ माझ्या भाषणातून सांगत असतोय की विद्यार्थी फक्त गुणगौरव सोहळ्याला उपस्थित राहतात, पण मी या आगरी समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करीन की त्यांनी समाज संघटनेला जॉईंट व्हा, संलग्न व्हा, समाजाशी एकत्रित राहा. कुठेही वादविवाद आले तरी ते मिटवण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत होत असतोय, पण तो होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे सर्व विद्यार्थ्यांनी. तर मी सर्व विद्यार्थ्यांना आणि समाजाला विनंती करतो की यापुढे हा गुणगौरव सोहळा नेहमी सुरू राहणार आहे. आज आमचे पुन्हा आमचे शरद म्हात्रे असतील, आमचे दिलीप बैकर असतील, नयन मोठे असतील आणि सर्व युवा मंडळी यांनी यावर्षीचा कार्यक्रम खूप छान केला आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आनंदाची गोष्ट की आगरी समाजाचं नेतृत्व एक नगराध्यक्ष म्हणून आमच्या सौ रुचिता वहिनी राजेंद्र घोरपडे यांच्याकडून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसे आमचे वामनशेठ म्हात्रे असतील, यांच्याकडून दातृत्वाचा भाव नेहमी असतो. असा हा कार्यक्रम आम्ही मोठे करू शकतोय. इतर आमचे श्रीधर पाटील असतील, आमचे या ठिकाणी सुरदास वैशाली पाटील असतील, सविता धुळे असतील, आमच्या सुनवई असे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्व समाजाचा आभार मानतो. आणि हा खूप मोठा कार्यक्रम सगळ्यांनी केला. आगरी समाज उन्नती मंडळ आणि आगरी योग संघटना सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. अर्थात आज गुणगौरव सोहळा पार पडलाय. विद्यार्थ्यांना कशा शुभेच्छा देतात? आगरी समाजाचा 27 वर्ष झाली हा कार्यक्रम चालू आहे. मध्ये कोविडमध्ये
कार्यक्रम झाला नव्हता. अव्याहतपणे हा कार्यक्रम आमचा चालू असतो. 40-50% टॉपर पासून आम्ही सुरुवात केली आणि आज MBBS झालेल्या विद्यार्थिनीचा आम्ही सत्कार केला. 10वीला बदलापुरातून सर्व समाजातून पहिला आलेला 95% गुण मिळवलेला विद्यार्थ्याचा आम्ही सत्कार केला. अनेक डॉक्टर्स वकिलांचा सत्कार केला. ही आगरी समाजाची जी पूर्वीची एक प्रतिमा होती, आगरी समाज खेडूत आहेत, शेतकरी आहेत, गावंढळ आहेत, मागास आहेत, नाही, आम्ही सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये आहेत, क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत, कला क्षेत्रामध्ये आम्ही सर्व तऱ्हेचे सर्व ठिकाणी अग्रेसर आहेत आणि त्याचा प्रत्यय या कार्यक्रमामध्ये येतो. मी आगरी विद्यार्थ्यांना सांगेन, आपण हे जे टप्पे पार केलेत यशस्वीपणे, इथे थांबू नका, अजून पुढे जा. परंतु ठरलेल्या ज्या मळलेल्या वाटा आहेत त्या सोडून नवीन वाटा धुंडाळा. मोबाईल आपल्या हातामध्ये आहेच, गुगल आपल्या हातामध्ये, त्याच्यावर माहिती घ्या. जग बदलतंय जगामध्ये नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत. या क्षेत्रांमध्ये आपण जा, त्याचा शोध घ्या आणि यशस्वी व्हा. या वाटचालीमध्ये कुठल्याही प्रकारची जर अडचण आली, या विद्यार्थ्यांना समस्या आली, कुठे कमी पडत असेल, आई वडील कमी पडत असेल, ही संघटना या सर्व नेत्यांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या पाठीशी राहील. अडचण कुठलीही असो, त्याला नक्की मदत मिळेल. फक्त त्यांनी संपर्क साधावा. सुयोग वर्गा तो छोटा सुयोग गडगे नावाचा विद्यार्थी 9 वर्षाचा, फक्त 3री-4थीतल्या विद्यार्थ्यांनी आज जे टॅलेंट दाखवले, वर्ल्ड ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी बक्षीस घेतले. जगातल्या विविध देशांमध्ये आणि भारतातली खूप तऱ्हेची बक्षिसं त्या मुलांनी घेतली. खूप लहान वयामध्ये त्यांनी जे टॅलेंट्स आहेत ते थक्क करणार होतं. खूप अभिमान वाटला. आज अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आणतो, या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या दिवंगत नेते, लोकनेते दिवा पाटील यांचं नाव विमानतळाला लागलंच पाहिजे, असा सर्व समाजाचा एकमुखी ठराव देखील आम्ही इथं केलेला आहे. शासनाने त्याची दखल घ्यावी. भूमिपुत्रांच्या भावनेचा या सरकारने मान राखावा. त्यांच्या संयमाची मर्यादा पाहू नये. सरकार कुणाचं का असेना, त्यांनी भूमिपुत्रांचा अंत पाहू नये असं मी सरकारला इशारा देतो आणि सरकारला विनंती करतो. आपण ज्या प्रकारचा केंद्र सरकार, ते मोदी काय पंतप्रधान असतील, आमच्या जर का दिवंगत नेत्याचा मान ठेवत असेल तर मग त्या माणसाची कदर नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारचा पाठपुरावा करावा आणि हे जे नावाचा विषय प्रलंबित राहिलेला आहे हा पूर्णत्वास न्यावा आणि ते नवीन झालेल्या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील विमानतळ असं नामकरण करावं. हो वामन शेट्टे आपण पाहिलं आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या विद्यार्थ्यांनी आगरी समाजाचं नाव जगात, देशात मोठं करावं यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आलं. अर्थात आज विद्यार्थ्यांना कशा शुभेच्छा देत आहे, समाजाच्या माध्यमातून गौरव मिळाला विद्यार्थ्यांना. प्रत्येक वर्षी आगरी समाज आणि आगरी उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जे आगरी विद्यार्थी या बदलापूर पंचक्रोशीमध्ये राहतात त्यांचा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुढील कार्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच त्यांना शाबासकीची थाप म्हणून शरदजी म्हात्रे, दिलीपजी बायकर, चेतन आमचे सर्व आगरी बांधव त्यांचा सत्कार सोहळा आणि करिअर मार्गदर्शनचं आयोजन करत असतात. मला वाटतं या वर्षी पण सर्व जे प्रमुख वक्ते होते त्यांनी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच आज 12वीमध्ये 95% गुण मिळून चांगली एक विद्यार्थिनी पास झालेली आहे आणि नक्कीच मला वाटतं असे समाजाचे होतकरू जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी एक पुढील शिक्षणासाठी दिशा निर्माण व्हावी
आणि सर्वांना एकत्रित बोलवलं तर नक्कीच एक समाजामध्ये सर्व विद्यार्थ्यांची मान सुद्धा उंचावली जाते आणि उंचावली जाण्यापेक्षा या 25-30 खेडी आहेत या गावामध्ये, मला वाटतं 43 ना 43 आगरी समाजाची खेडी आहेत आणि त्या प्रत्येक खेड्यातनं येणारा जो विद्यार्थी आहे, त्यांच्या ओळखी सुद्धा प्रत्येक समाज बांधवांशी निर्माण होतात. कारण का आम्ही या शहरामध्ये राहतो, शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, पण आजूबाजूच्या बऱ्याचशा खेड्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या समाजाचे लोकप्रतिनिधी सुद्धा माहिती नसतात. त्यामुळे एक ओळख निर्माण होते आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी जर काही अडीअडचणी असल्या तर नक्की शरदजी म्हात्रे असेल, मी असेल, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सर्व समाजातले जे नगरसेवक आहेत ते नक्कीच त्यांना मदत करतील. आणि आम्ही विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक चणचण असेल किंवा खरोखरच त्यांची आर्थिक परिस्थिती त्याला पुढील शिक्षण घ्यायचे, शरदजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची पूर्ण शिक्षणाची सुद्धा जबाबदारी या आगरी युवक संघटनांना, आगरी समाज उन्नती मंडळाने घेतली. अर्थात आगरी समाजासाठी आगरी भवनाचं भूमिपूजन यापूर्वी सुद्धा झालं होतं, अद्यापही काम सुरू नाहीये. नगराध्यक्षांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली की आगरी महोत्सव घेण्यापेक्षा आगरी भवन बांधण्यासाठी प्रयत्न करावेत, खास करून, आणि जेणेकरून हे कार्यक्रम जे आहेत ते आगरी भवनात घेता येतील. काय सांगा? बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि या बदलापूर शहरामध्ये आपल्या समाजाचा सांस्कृतिकपणा टिकवण्याचं काम हे प्रत्येक समाज बांधव करत असतात. प्रत्येक समाजाचे महोत्सव या बदलापूर शहरामध्ये होत असतात आणि आपण तर भूमिपुत्र आहे. जो महोत्सव होतो तो आम्ही कोणाच्यावर बर्डन ठेवून हा महोत्सव करत नाही, प्रत्येकाच्या स्वइच्छेने स्वदेणगी देऊन हा महोत्सव आपण करत असतो. आणि या बदलापूर शहरामध्ये आपला आगरी समाजाच्या मुळे हा शहर निर्माण झालेला आहे आणि आपल्या आगरी समाज जे संस्कृती आहेत, जे देवाणघेवाण आहेत, ते इतर समाजाला माहिती पडावे. तुम्ही बघत असाल का आगरी महोत्सवामध्ये या समाजामध्ये जे पूर्वज म्हणजे तुमच्या आमच्या जे जे अवजारं असायची त्या सर्वांचं प्रदर्शन त्या ठिकाणी ठेवत असतो. आगरी खवयांसाठी जे आगरी समाजामध्ये खवय आहेत, जे जे आम्ही पदार्थ बनवतो ते खाण्यासाठी इथं आतुरतेने लोक राहतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही त्याच्या जोडीला ठेवत असतो आणि नक्कीच तरुणाई त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजर आहोत, जेणेकरून या बदलापूर शहरामध्ये जसं मुंबईमध्ये आज आगरी समाज लोप पावत चाललेला आहे, आगरी समाजाची लोक आहेत का नाही ही सुद्धा काही लोक अस्तित्वात माहिती नाही, पण या बदलापूर शहरामध्ये आगरी समाजाची वेगळी शान. आज बघा 20-22 नगरसेवक आम्ही आगरी समाजाचे निवडून येतो. नगराध्यक्ष ही आगरी समाजाची आहे. नाही तर तुम्हाला माहिती आज शरदजी म्हात्रे यांची चळवळ आहे. नक्कीच कोणीही कुठच्या पक्षातनं नगराध्यक्ष हो किंवा नगरसेवक आहे तो या आगरी समाजाचा झाला पाहिजे, ही भावना शरदजी म्हात्रे आणि सर्व तरुणांची असते. म्हणून आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षातनं लढत असलो पण या आगरी समाजाचं वर्चस्व आजूबाजूचे तुम्ही शहरं बघत असाल, अंबरनाथ, कल्याण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतातनं आलेले लोक, कोणी नगराध्यक्ष झाले, कोणी महापौर झाले, कोणी स्थायी समितीचे चेअरमन झाले, पण या बदलापूर शहरामध्ये नक्कीच मी तर बोले प्रत्येक वेळेस येणाऱ्या विधानसभा असतील त्या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या आगरी तरुणांनी आता पुढे आलं पाहिजे आणि या विधानसभेचा आमदार सुद्धा हा आगरी झाला पाहिजे असं माझं स्वतःचं मत हो. कोणी मी शिवसेनेतनं काम करतो, काही लोक भाजपातनं करत असतील, राष्ट्रवादीनं काँग्रेसनं करत असतील, पण ज्याच्या तरुणांना आवडेल त्यांनी या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत 2029च्या नक्कीच आगरी समाजाचाच या ठिकाणी विधानसभेमध्ये एक बुलंद आवाज पाठवण्याचं काम आपण केलं पाहिजे. कोकण शिक्षक मतदारसंघातनं आज ज्ञानेश्वर म्हात्रे सारख्या तरुणाला देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी संधी दिली आणि आज नक्कीच तो सुद्धा आपल्या समाजाचा आवाज त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये घुमत असो. तुम्ही बघत असाल की प्रत्येक अधिवेशन असेल तो सर्वसामान्य शिक्षकांसाठी असेल किंवा बदलापूरच्या ज्या ज्या विकासाच्या समस्या असतील, जे जे लोकांना भेडणारे प्रश्न असतील त्यासाठी तो आवाज उठवत असतो. तसाच विधानसभेमध्ये सुद्धा मी सर्व तरुणांना सांगेन की येणाऱ्या 2029 मध्ये आगरी समाजाचा प्रतिनिधित्व आपण या ठिकाणून पाठवायचं. अर्थात माझा प्रश्न असा होता की आगरी भवनाचं काम कुठपर्यंत आलंय. त्यांनी एक उल्लेख केला की आगरी महोत्सव भरवण्यापेक्षा तो निधी इथे वापरला असता तर तो काहीतरी कामाला आला. नक्कीच नगराध्यक्ष मॅडमचा काहीतरी गैरसमज असेल. आगरी भवन आणि आगरी महोत्सव या दोन डिफरंट गोष्टी, त्या आपल्या समाजाच्या कलाकृतीनं वाव देण्यासाठी आम्ही आगरी महोत्सव प्रत्येक वर्षी सर्व आगरी बांधवांना एकत्र घेऊन तो महोत्सव साजरा करत होतो. आणि आगरी भवन जो मी नगराध्यक्ष असताना
मंजूर केलेलं आहे. त्याची जागेचा टेक्निकली प्रॉब्लेम होता. त्या ठिकाणी थोडी कब्जावट एकाची होती. त्यांना पटवून सांगितलेलं तुमची जागा ही दुसरीकडे आहे आणि एडीटीपी कडनं रितसर त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घ्यायची. एडीटीपी कडनं प्लॅन पास मंजूर करा. तो प्लॅन पास करून आता आपण घेतलेला आहे आणि लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांची मागच्याच आठवड्यात चर्चा झालेली आहे. त्याची निविदा सुद्धा झालेली, एजन्सी सुद्धा फिक्स झालेली आहे. लवकरात लवकर त्याची वर्क ऑर्डर होऊन काम चालू होणार. ठिकाण कोणतं असणार? बेलवली.